परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची देवाने एक सुंदरची संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. आज आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22. कोणाचा मोबाईल म्यूट नाही का? म्यूट करून घ्या बरं. कोणाचा मोबाईल म्यूट नाही आहे, म्यूट करून घ्या. ओके. आज आपण प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 15 कडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. प्रगटी 22 आणि वचन 15 मध्ये जवळपास 7 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे 7 गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीत. तर मग 7 गोष्टी कोणत्या? तर नंबर 1, कुत्रे, चेटकी, जार कर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे हे सर्व लोक बाहेर राहतील. म्हणजे यांच्यासाठी स्वर्गाच्या राज्यात कुठल्याही प्रकारचा प्रवेश नाही. यांच्यासाठी स्वर्गात कुठल्याही प्रकारचे आशीर्वाद नाही. यांच्यासाठी स्वर्गातलं कुठल्याही प्रकारचं सुख नाही. कारण जगात असताना यांनी ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी यांनी करावं नाही अशी देवाची इच्छा होती, अशी देवाची आज्ञा होती. आणि बायबल सांगते की आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, पण परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. मग देवाने ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहेत. आता मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की जे लोक स्वर्गामध्ये प्रवेश करतात, नंबर 1, त्यांना जीवनाचं फळ खायला मिळेल. नंबर 2, त्यांना वेशीतून आत जाण्याचा मार्ग मिळेल. आणि नंबर 3, पांढरे शुभ्र जगे त्यांना भेटेल. आता जे स्वर्गाच्या राज्यात गेलेले आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्याचे मार्गही मिळाला, जीवनाचं फळ पण मिळालं आणि पांढरे शुभ्र वस्त्र पण त्यांना मिळालेले आहेत. मग आता अनंत काळाच्या नरकात कोण आहेत? सार्वकालिक नरकासाठी कोण आहेत? तर मग या ठिकाणी 7 जणांचे नाव पुढे आलेले आहेत. 1, कुत्रे, चेटकी, जार कर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे आणि लबाडी करणारे. तर हे जे 7 प्रकारचे महाभयंकर पाप ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. ते सार्वकालिक अनंत काळाच्या नरकामध्ये राहतील, जिथे रडणे आणि दात खाणे या पलीकडे त्यांच्याकडे दुसरं काही काम नाही. नरकातला किडा हा कधी मरणार नाही आणि नरकातली अग्नी कधी विझणार नाही. अशा महाभयंकर सार्वकालिक नरकात ते चालले जातील, कारण त्यांनी या 7 गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं. तर मग या 7 गोष्टी एका दिवसात मी शिकवू की 7 दिवसात शिकवू? तुम्ही मला सांगा. तुम्ही कोणी 7 दिवस शक्य आहे का तसं करा?
माझं तर म्हणणं आहे बाळासाहेब, एक एक विषयाला घेऊन जसं कुत्रे, चेटकी, एक एक सब्जेक्ट घेऊन एकेका दिवशी शिकवाल तर फार चांगलं आहे. मला कारण हे नरकात जाणारे लोक आहेत नाही का. हे कुठे जाणारे आहेत? नरकात जाणारे आहेत. तर ठीक आहे. तर हा जे 7 आहेत, तर हे 7 दिवसात मी तुम्हाला सांगतो. तर पहिला शब्द काय वापरला? कुत्रे. आता कुत्रे हे जे गावामध्ये जे भुंकणारे आहेत, त्यांच्याबद्दल देव बोलतो का की हे स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही म्हणून? नाही. कारण गावातले जे कुत्रे आहेत, त्या गावातल्या कुत्र्यांबद्दल नाही बोलत. कुत्र्यांचं काम भुंकणे आहे. एखादी पाळीव कुत्रा असला तर कोणी जर दारात आलं तर भुंकतो. एखादे गावठाण कुत्रा असला तर बाहेरचे कुत्रे आले तर भुंकतात. आणि एखादी पिसाळलेला कुत्रा असला तर तो पण भुंकण्याचं काम करतो किंवा चावण्याचं काम करतो. तर हे जे जगातले जे प्राणी आहे, कुत्रे आहेत, यांच्याबद्दल जिवंत देव नाही म्हणत. तर कुत्र्यासारखे भुंकणारे जे लोक आहेत, ओरडणारे जे लोक आहेत, त्याच्यापेक्षा सोपं करून सांगतो, जे भांडणं करणारे जे लोक आहेत, अशा लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. लहानपणी मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हती, मोठमोठाले डीजे नव्हते, आवाज नव्हता. त्यामुळे लहानपणी एक लहानसा दिवा राहायचा आणि सगळेच्या सगळे लोक आपापल्या घरात राहायचे. आणि एखाद्याच्या घरात जर भांडणं असेल तर 50 लोकांना माहिती पडेल. अशा प्रकारची शांतता 30 वर्षापूर्वी होती. आणि मग एखाद्या घरात जर भांडणं झाले का लोक जेवणाचं ताट सोडून ते भांडणं पाहण्यासाठी, भांडणं सोडवण्यासाठी, मारामाऱ्या सोडवण्यासाठी जात होते. कारण तेव्हा टीव्ही नव्हती, मोबाईल नव्हते, डीजे नव्हते, आवाज नव्हते, कार्यक्रम नव्हते. सगळं संध्याकाळच्या वेळेस अंधार राहायचा आणि शांत वातावरण राहायचं आणि म्हणून सगळेजण पळायचे. आता घरोघरी भांडणं होतात तरी लोकांना माहिती पडते का? नाही. का? कारण कोणाचा टीव्हीचा आवाज मोठा, कोणाचा डीजेचा आवाज मोठा, कोणी मोबाईल वरती आहे, कोणी लॅपटॉप वरती आहे, तर कोणी पॅक रूम घरामध्ये राहतात. तर त्यामुळे कोणाचा आवाज येत नाही. तर पहिले कुत्र्यांसारखे आरडा ओरडा करून भांडणं करायचे लोक, कारण ते असुशिक्षित होते आणि इतके घाण आणि इतक्या वाईट रीतीने शिवी द्यायचे, कमरेच्या खालच्या शिवा, आणि इतक्या जोर जोराने शिवी द्यायच्या, तर त्या शिवा 25 ते 30 घराला ऐकायला जाईल आणि ते लोक पण बाहेर येतील, अशा प्रकारची शिवी देत होते. म्हणून त्यांचं नाव पवित्र शास्त्रामध्ये कुत्रे म्हटलेलं आहे. कारण कुत्रे एकदा ओरडायला लागले तर कुत्र्यांचा आवाज 2-2 किलोमीटर वरती जातो, 3-3 किलोमीटर वरती जातो. तर अशाच प्रकारे कुत्र्यासारखे जे भुंकणारे लोक होते, जे ओरडणारे लोक होते, त्यांच्या आवाजाने, नाही का, त्यांच्या आवाजाने लोक जसे जागे व्हायचे, तशा प्रकारे कुत्र्यासारखे भुंकणारे जे लोक आहेत, त्यांना प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 आणि वचन 15, त्यांना जे कुत्रे आहेत त्यांना मात्र स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. मग कुत्र्यांबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवते? कुत्र्यांची उपमा माणसांना देवाने आध्यात्मिक जीवनात कशा पद्धतीने दिली, तर त्यासाठी आपण पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 2
आणि वचन 20 ते 22 कडे आपण आपलं लक्ष लावूया. कुत्र्यांबद्दलची जे उपमा किंवा आध्यात्मिक अर्थ माणसांनाच कसा काय दिलेला आहे त्याचा आध्यात्मिक अर्थ पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 2 आणि वचन 20 ते 22 कडे आपण आपलं लक्ष लावूया. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कणात गेले तर त्यांची शेवटची दशा पहिल्या दशापेक्षा वाईट झाली आहे. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपल्याला दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते. आपल्या ओकारीकडे परतणारा कुत्रा व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतणारी डुकरीण अशी जे खरी मन आहे तिच्यासारखी तिची हे गती आहे. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय शिकवते, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय सांगते, तर बायबलचं वचन सांगते की प्रभू व तारणारा ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यामध्ये जर जात असेल तर त्यांची शेवटची दशा पहिल्या दशापेक्षा काय आहे, अधिक वाईट आहे. म्हणजे प्रभू आणि तारणारा ख्रिस्त याचं ज्ञान ज्या लोकांना मिळालं ते लोक जर जगातल्या घाणीतून बाहेर निघाल्याच्या नंतर परत जर ते त्याच घाणीत जर जात असेल, त्याच जर घाणीमध्ये जर राहत असेल तर त्यांची पहिल्यापेक्षा शेवटची दशा अतिशय वाईट आहे. का? कारण वचन 21 आम्हाला स्पष्ट सांगते, कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजलेला बरा. म्हणजे नीतिमत्वाचा मार्ग म्हणजे स्वर्गाचा मार्ग समजून आल्यानंतर देवानं दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजलेला बरे. मग येशूने वचन 22 मध्ये सांगितलं, आपल्या ओकारीकडे परतणारा कुत्रा आणि अंग धुतल्यानंतर गाळात लोळणारी परतणारी डुकरीण अशी जे खरी मन आहे तिच्यासारखी यांची गती होणार आहे. म्हणजे जिवंत देवाचा मार्ग समजून आल्यानंतर त्याकडे पाठ करणं त्यापेक्षा ते वचन त्यांना न समजलेलं बरं आहे. आणि ज्यांना नीतिमत्वाचा मार्ग किंवा ज्ञानाचा मार्ग समजल्यानंतर ते जर त्याच्यापासून जर दूर गेले तर प्रियांनो त्यांची पहिलीची दशा शेवटच्या दशापेक्षा अधिक वाईट आहे. आणि वचन 22 मध्ये ओकारीकडे परतणारा कुत्रा आणि अंग धुतल्यानंतर घाणीमध्ये लोळणारी डुकरीण यांच्यासारखी त्या लोकांची गती आहे. कोणत्या लोकांची गती? जगिक लोकांची का आत्मिक लोकांची? सांगा बरं. जगिक लोकांची नाही. आत्मिक लोकांची गती. कारण जगिक लोक तर जगातच आहे पास्टर साहेब. देव नाही का पोट आहे त्यांचं दैवत आणि नाश हा त्यांचा काय आहे? शेवट आहे.
ते तर जगिकच लोक आहेत. आत्मिक लोकांबद्दल प्रभूचं वचन 20 काय सांगते बघा ना. वचन 20 काय सांगते? प्रभू आणि तारणारा ख्रिस्त, म्हणजे प्रभू म्हणजे परमेश्वर, तारणारा म्हणजे पापांची क्षमा करणारा ख्रिस्त, याच्या ज्ञानातून, याचं ज्ञान मिळाल्याच्या नंतर परत हे ज्ञान मिळाल्यावर जगाच्या घाणीत सुटल्यावर परत जर तिच्यात जर ते जात असेल तर त्यांची पहिलच्या पेक्षा शेवटची दशा किती आहे? मोठी आहे. कारण प्रभूचा मार्ग त्यांना समजला. प्रभूचा मार्ग काय आहे? योहान 14:6, मार्ग, सत्य आणि जीवन. मोबाईल म्यूट करा सगळेजण, मोबाईल म्यूट करा. प्रभूचा मार्ग काय आहे? येशूने काय म्हटलं? योहान 14:6, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, आणि माझ्याकडे आल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. मग मार्ग येशू आहे, सत्य येशू आहे, आणि याचं ज्ञान मिळाल्याच्या नंतर जगाच्या घाणीतून सुटल्यावर जर परत जर त्या घाणीमध्ये जर गुंतून पडत असेल तर त्या व्यक्तीची दशा पहिलच्या दशापेक्षा वाईट आहे. कारण तो ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखे त्याची गती आहे. जसं एखादी कुत्र भरपूर काय खाते आणि भरपूर काय खाल्ल्याच्या नंतर ओकारी करते आणि ओकारी केल्याच्या नंतर परत ती घाण खाते, अशा प्रकारे हे आध्यात्मिक लोक आहेत. अशा प्रकारे हे जिवंत देवाचे लोक आहेत. अशा प्रकारे हे तारण प्राप्त झालेले लोक आहेत. यांना का कळत नाही की ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखी आपली गती किंवा घाणीमध्ये लोळणाऱ्या एका डुकरीसारखी आपली गती आहे? तो न समजलेला आपल्यासाठी बरा होता. कारण प्रभूचा मार्ग समजल्यावर, जिवंत देवाचा मार्ग समजल्यावर, पवित्र देवाच्या आज्ञेचा मार्ग समजल्यावर जर परत आणि परत जर मनुष्य पापाकडे जात असेल तर तो परतणाऱ्या कुत्र्यासारखा, ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा आहे, असं बायबलचं वचन आम्हाला सांगते. एवढंच नव्हे तर पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 2 आणि वचन 21 काय सांगते बघा. वचन 21 सांगते, कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपण दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजणे त्यांच्यासाठी बरा होता. आता जगातले लोक दारू पिऊन ओरडत आहे, त्यांना सत्य माहिती नाही. जगातले लोक मारामारी करत आहे, त्यांना सत्य माहिती नाही. जगातले लोक चोरी लबाडी करत आहेत, त्यांना सत्य माहिती नाही. परंतु प्रभूचा मार्ग माहिती असून नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर त्याच्या पवित्र आज्ञेकडे पाठ करणे यापेक्षा तो न समजलेला बरा. देवाच्या पवित्र आज्ञेकडे पाठ करणं चांगली गोष्ट आहे का? कारण रोमकरास पत्र अध्याय 12 आणि वचन 1 आणि 2 काय सांगते? रोम 12 आणि वचन 1 आणि 2, बंधुजनो हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे पवित्र, ग्रहणीय यज्ञ म्हणून जिवंत देवाला समर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. बंधुजनो हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपले शरीरे पवित्र यज्ञ म्हणून देवाला समर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही तुमची आत्मिक सेवा आहे. आणि जर आध्यात्मिक आणि आत्मिक सेवा जर देवाने आपल्याला दिलेली आहे तर मग आपल्याला पवित्रतेकडेच राहणं किती महत्वाचं आहे.
कारण बंधुजनो हा शब्द का वापरला? कारण तो प्रत्येकाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे पवित्र यज्ञ म्हणून देवाला समर्पण करा. या युगाबरोबर, या जगाबरोबर आणि जगातल्या लोकांबरोबर समरूप होऊ नका, तर स्वतःचं तुम्ही रूपांतर होऊ द्या. कारण पवित्रतेचा मार्ग समजल्यानंतर त्याकडे पाठ करणे त्यापेक्षा तो न समजलेलाच बरा. त्यापेक्षा तो न समजलेलाच बरा. पवित्र देवाची आज्ञा तुम्हाला आणि मला समजली. पवित्र देव तुम्हाला आणि मला समजला आणि तो समजून आल्यानंतर हे जर मनुष्य परत आणि परत पापाकडे जर येत असेल तर तो न समजलेला त्यांच्यासाठी बरा होता. कमीत कमी तो आहे त्या कंडिशन मध्ये जीवन जगत होता. म्हणून सत्याचं शिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे. पवित्रतेचं शिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे. पवित्र वचनाचं शिक्षण मिळून त्याकडे दुर्लक्ष करणं प्रियांनो आपल्यासाठी चुकीचं आहे. मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही किती करा, काही करा, परंतु सकाळी उठल्या उठल्या 5 अध्याय तुम्हाला वाचणं फार महत्वाचं आहे. 5 अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा पवित्र शास्त्रातले पवित्र वचन जेव्हा आपण वाचतो तेव्हा ती पवित्रता त्या वचनाच्या द्वारे आपल्यात येते. ते पवित्रतेचं सामर्थ्य ते वाचन केल्याच्या द्वारे आपल्यात येते. ते पवित्र आत्म्याचा अभिषेक वाचन करता करता आपल्यात येते आणि आपला मार्ग चुकीचा आहे की आपला मार्ग सत्याचा आहे याचं ज्ञान आपल्याला मिळते. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाचा दास या नात्याने माझी आग्रहाची विनंती आहे की 5 अध्याय वाचून त्या पवित्र देवाच्या वचनात स्वतःला तुम्ही पवित्र करीत राहा. कारण पवित्रतेचा मार्ग समजून आल्यानंतर त्याकडे जो व्यक्ती दुर्लक्ष करतो त्याची पहिल्याच्या पेक्षा दशा अधिक आणि अधिक, अधिक आणि अधिक वाईट झाल्याशिवाय राहत नाही. अधिक आणि अधिक वाईट झाल्याशिवाय राहत नाही. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 2 आणि वचन 22 मध्ये आम्हाला काय सांगते? आपल्या ओकारीकडे परतलेला कुत्रा व अंग धुतल्यानंतर गाळात लोळणारी परतलेली डुकरीण अशी जी खरी मन आहे तिच्यासारखी यांची गती आहे. आता ही मन आहे, तरी पण हे पवित्र शास्त्रामध्ये आलेलं आहे. आपण म्हणे ऐकत असतो ना, नाही का? म्हणे ऐकत असतो की नाही? ऐकत असतात की नाही म्हणे तुम्ही? म्हणतो ना आपण, या गद्याला सांगा ज्ञान आणि गदा हलवते दोन्ही कान, असे आपण म्हणे म्हणत राहतो की नाही? नाही का? गाढवाच्या पुढं किती गीता वाचली तरी ते गाढवाच्या काही लक्षात येत नाही. अशा प्रकारच्या ज्या म्हणी आहेत, मी नाही त्यातले आणि कडी लावून बसली आतली, अशा ज्या म्हणी आहेत त्या म्हणी आपण वापरत असतो. आपल्या बोलण्यात, आपल्या भांडण्यात आपण ते वापरत असतो. तर तशाच प्रकारे म्हणी इथं वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्राण्यांचे नाव घेतले. आणि हे दोन्ही प्राणी चांगले आहेत का? ओकारीकडे परतणारा कुत्रा चांगला आहे का? ओकारीकडे परतणारा कुत्रा काय आहे? हा घाण खाणारा आहे, हा जंगलात फिरणारा आहे, हे सडलं सुडलं खाणारा आहे आणि सडलं सुडलं खातो आणि ओकतो आणि परत तेच खातो. कारण कुत्र्याचे 3 प्रकारच्या जाती आहेत. पहिला कुत्रा हा पाळीव आहे आणि तो प्रामाणिक आहे आणि तो आपल्या घरातच राहतो आणि घर सांभाळतो. कोणी आलं तर ओरडतो आणि घरचे लोक जागे करतात. हा झाला पाळीव कुत्रा. गावरान कुत्रा काय आहे? तो घरोघरी जातो आणि कोणाच्या घरात काही कार्यक्रम असला, कोणी काही शिळं पाळतं टाकलं
तर तो ते खातो आणि आपल्या गावाचं राखण रक्षण करतो. परंतु जो पिसाळलेला जो कुत्रा आहे तो सडेल सुडेल खातो, इकडलं तिकडलं खातो आणि त्याला अपचन झालं की ओकारी करतो आणि परत खात असतो. तर तशासारखी गती आहे. म्हणून प्रियांनो, आपल्याला सत्याच्या वचनाचं ज्ञान मिळाल्याच्या नंतर त्या सत्यापासून दूर जाणं म्हणजे तो न समजलेला बरा, अशा प्रकारचं वचन आहे. कारण ओकारीकडे परतणारा कुत्रा आणि अंग धुतल्यानंतर घाणीमध्ये लोळणारी डुकरीण, अशा प्रकारचं जे त्यांचं जे मन आहे त्याच्यासारखी त्यांची गती झाल्यासारखी आहे. आणि म्हणून कुत्रे म्हणजे ओरडणारे लोक. कुत्रे म्हणजे काय आहे? ओरडणारे लोक. कारण प्रगटी 22 आणि वचन 15 मध्ये 7 प्रकारचे लोक आहेत ज्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये काय नाही आहे? प्रवेश नाही. मग कुत्रे कोणाला म्हटलेलं आहे? तर सत्याचं ज्ञान मिळाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणं, भांडणं करणं, मारामारी करणं, ओरडणं, त्यांना म्हटलेत कुत्रे. आणि असल्या प्रकारचे कुत्र्यासारखे ओरडणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये काय नाही आहे? प्रवेश नाहीत. ते बाहेर राहतील जिथं रडणं आणि दात खाणं आहे. म्हणून आज तुमच्या घरात आरडा ओरडा आहे का? तुमच्या घरात कुत्र्यासारखं पिसाळल्यासारखे एकमेकावरती जाऊन पडता का? तुमच्या घरात एकमेकाला दात मनकट खाऊन मारामारी होत आहे का? तर त्या ठिकाणी कुत्रे म्हणजे एक प्रकारे कुत्र्याचा एक अशुद्ध आत्मा आपल्या परिवारात, आपल्या कुटुंबात असेल तेव्हाच ते एकमेकाला मारायला, हाणायला, आपटायला हे करतात. ज्यांच्यामध्ये कुत्र्यांचा आत्मा आहे ते भांडणामध्ये एक तर लेकरांना खूप मारतात, नाहीतर स्वतःचं डोकं आपटतात, नाहीतर एखादी वस्तू खाली आपटतात, नाहीतर जनावरावरून, कुत्र्या मांजरावरून एखाद्या बाईला बोलत राहतात. अशा प्रकारचे लोक आज समाजात आहे. आणि असे कुत्र्यासारखे भुंकणारे यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, ज्या देवाने तुम्हाला पाचारण केलं, ज्या देवाने तुम्हाला निवडलं, तो देव शांतीचा देव आहे, तो देव समाधानाचा देव आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचे फळ जे गलतीकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 22 मध्ये आपल्याला मिळालेलं आहे, शांती, प्रीती, आनंद, समाधान, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, हे जे पवित्र आत्म्याचे जे शांतीचे फळ आहेत ते आपल्यामध्ये राहू द्या. शांतीने, आनंदाने, सहनशीलतेने एखादी गोष्ट तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करा. एखादी व्यक्ती जर तुमच्या घरातला चुकला असेल तर तुम्ही त्याला ओरडून बोलू नका. ओरडून त्याच्यावर त्याचा अपमान होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका. तर शांत चित्ताने तुम्ही प्रश्न विचारा. म्हणजे शांतीचा परमेश्वर सैतानाला लवकर पायाखाली तुडवेल. कारण कुत्रे म्हणजे हे ओरडणारे लोक आहेत. कुत्रे हे भांडणारे लोक आहेत. कुत्रे हे एकमेकावर चवताळून जाणारे लोक आहेत. आणि असली कर्मे करणाऱ्यांना परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. आणि म्हणून देवाच्या राज्यात जाण्यासाठी तुम्हाला आणि मला शांतता, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, हे जे पवित्र आत्म्याचे जे फळ आहे प्रियांनो, हे आपल्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. पवित्र आत्म्याने भरून शांतिमय जीवन जगणं फार महत्वाचं आहे. कुत्र्यासारखं ओरडण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? बालकासारखे नम्र झाल्याशिवाय कोणालाही
स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. कारण शिष्य म्हणाले, कोण मोठं, कोण मोठं, कोण मोठं. त्यावेळेस एका बालकाला येशूने घेतलं आणि म्हटलं, बालकासारखे का? कारण बालक भांडतात, ओरडतात, एकमेकाची वस्तू घेतात, धक्काबुक्की करतात, मारामारी करतात आणि 10 ते 15 मिनिटाच्या नंतर परत ते एकत्र येऊन खेळतात. कारण त्यांच्या मनात कपट राहत नाही. त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष किंवा कलह राहत नाही. त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा हेवा दावा राहत नाही आणि म्हणून ते शांत चित्ताने प्रियांनो त्या ठिकाणी ते राहण्याचा प्रयत्न करतात. असं बालकासारखं नम्र झाल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून प्रगटी 22 आणि वचन 15 मध्ये ज्या 7 गोष्टी आहेत त्यापैकी पहिली गोष्ट कुत्रे. कुत्रे म्हणजे कोण? भुंकणारे लोक. गावरान कुत्रे नाहीत बरं का, पाळीव कुत्रे नाहीत. हे गावरान पाळीव कुत्रे हे जे भुंकत आहेत तर ही त्यांना दिलेली जबाबदारी आहेत, ते त्यांची जबाबदारी पार पाडतात. माझ्याकडे पण एक कुत्रा आहे मोत्या, आणि कोणी आलं का तो भुंकतो, कारण तो त्यासाठी पाळलेला आहे. परंतु कुत्रे हे मात्र आता ज्यांना सत्याचं ज्ञान मिळालेलं असून जे सत्यापासून दूर गेलेले आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला कुत्रे म्हटलेले आहेत. आणि म्हणून आपल्या घरात, आपल्या परिवारात, आपल्या कुटुंबात आरडाओरडा करण्यापेक्षा शांतीचं वातावरण ठेवा, शांत जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि शांतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा गुप्त आगमन होईल तेव्हा तुम्हाला देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात जाण्याची संधी मिळणार आहे. कारण प्रभू त्याच्या वचनाप्रमाणे कधीच विलंब करत नाही. कारण पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 3 आणि वचन 9 सांगते की कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा प्रभू आपल्या वचनाविषयी विलंब करत नाही, तर तो तुमचं आमचं धीराने सहन करतो. कारण कुणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे. कित्येक लोक विलंब म्हणतात, तसा प्रभू त्याच्या वचनाविषयी विलंब करत नाही, तर प्रत्येक व्यक्तीचं सहन करतो, प्रत्येक व्यक्तीला जवळ करतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर प्रत्येक व्यक्तीनं देवाचं वचन समजावावं, शांती प्रीतीमध्ये राहावं आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये यावं, हीच परमेश्वराची इच्छा आहे. चला आपण आपले नेत्र बंद करूया. प्रभूच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्यामध्ये सिस्टर संगीता जाधव आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करतील. संगीता जाधव, प्रार्थना करा सर्वांसाठी. हा पास्टर. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद करतो परमेश्वर पिता. प्रभू आमच्या सर्वांसोबत तू बोललास म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर पिता. या वचनांद्वारे तू आमच्याशी बोलत आहेस याबद्दल धन्यवाद करतो परमेश्वर पिता. तर प्रभू खरंच आमच्या जीवनात आम्ही जी काही व्यर्थ बडबड करत असतो परमेश्वर पिता, तर ते आम्ही करू नये यासाठी स्टँड मदत कर. प्रत्येकांच्या अंतःकरणाचा ताबा परमेश्वर पिता तू घे आणि जे काही वचन प्रभू, जे काही तुझ्या दासानं आम्हाला शिकवलं परमेश्वर पिता, त्या वचनाद्वारे प्रभू आम्ही त्या योग्यतेने आम्ही राहावं यासाठी स्टँड मदत कर. अजूनही आमच्यात व्यर्थ बडबड कटकट असते परमेश्वर पिता, ती सर्व काढून टाक परमेश्वर पिता. आमच्या सर्वांचा अंतःकरणाचा ताबा तू घे परमेश्वर पिता. आणि जे काही वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, भेट घेतलीस, त्याबद्दल धन्यवाद करतो परमेश्वर पिता. सर्व जे काय आम्ही जगिक लोकांच्यात मिक्स होऊन आम्ही बोलत असतो, सर्व गोष्टींच्या कटकट करत असतो प्रभू, ती करू नये यासाठी सॅन मदत कर परमेश्वर पिता. आणि जे वचन आजचं परमेश्वर पिता होतं ते आमच्या सर्वांसाठी परमेश्वर पिता होतं, आणि ते आम्ही सर्वांनी ती गोष्ट चुकीची आमच्यात कदाचित असावी आणि आम्ही ती सोडून द्यावी यासाठी आम्हाला सॅन मदत कर. आणि या वचनाद्वारे परत एकदा आमच्याशी बोललास म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर पिता. प्रार्थना येशूच्याच नावात प्रार्थना केली नाही पिता, आमेन.